श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, होळी आता जवळच आलेली आहे. 2 मार्च 2026 रोजी होळी आहे. होळीला आपण हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. तर या हुताशनी पौर्णिमा म्हणजे 2 तारखेची आहे. 2 तारखेला सायंकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि 3 मार्च 2026 सायंकाळी 5:08 संपते. तर आता पहिला प्रश्न की आपल्याला होलिकेचं ज्वलन कधी करायचंय, होलिका जाळायची कधी? तर आपल्याला 2 तारखेला जाळायची आहे, कारण 2 तारखेला रात्री पौर्णिमा लागेली आणि आपण होळी रात्रीच पेटवतो. त्यामुळे आपल्याला 2 तारखेलाच होळी पेटवायची आहे, कारण 3 तारखेला अमावस्या. आपण असंही म्हणजे भारतीय पंचांगानुसार आपण सूर्याने पाहिलेली तिथी ही ग्राह्य धरत असतो. मग 3 तारखेला जरी सूर्याने पाहिलेली तिथी असली तरी होलिकेचं ज्वलन आपण रात्री करतो. त्यामुळं 3 तारखेला सूर्याने जरी पाहिलेली असली तरी पण 5:08 पौर्णिमा समाप्ती आहे. त्यामुळे आपल्याला 2 तारखेलाच होळी पेटवायची आहे. तर या होळीच्या निमित्तानं जसं आपण म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण आपल्या आयुष्यातल्या समस्या निराकरणासाठी किंवा आपल्या आयुष्यातून नकारात्मकता जाण्यासाठी आपण काही दिवसाचं औचित्य साधून काही उपाय, काही सेवा करत असतो. तर होळीच्या दिवशी सुद्धा आपल्याला असेच काही आपल्या आयुष्यातून नकारात्मकता काढण्यासाठी, आपल्या विचारातून नकारात्मकता काढण्यासाठी आपल्याला काही उपाय किंवा काही सेवा करावयाच्या असतात. तर त्या सेवा करण्यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज असते. तर ते साहित्य खरेदी या होळीच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. कारण साहित्य जरी मी सांगत असले तरी ते काही लाख मोलाचं साहित्य मी सांगणार नाही. कमी किमतीमध्ये येईल असंच काहीसं साहित्य आहे, पण ते आपल्या घरात असायला हवं, आपल्या देवघरात असायला हवं. कारण पौर्णिमा म्हटलं की भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि लक्ष्मी तर कुणाला नको आहे आणि लक्ष्मी ही चंचल आहे. त्यामुळे ती आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी आपल्याला काही उपाय किंवा काही सेवा कराव्या लागतात. तर त्या सेवेसाठी आपल्याला काही साहित्य सुद्धा लागतं. तर ते कोणतं साहित्य आहे तर त्याबद्दल बोलूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आता होळीचं निमित्त साधून, होळी म्हटलं की एका नकारात्मकतेवर चांगल्याचा विजय किंवा वाईट गोष्टींवरती चांगल्याचा विजय म्हणजे आपण होळीचं दहन करून करत असतो. होळीच्या अग्नीमध्ये आपण सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करतो. मग ते आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या असो, आपल्या आयुष्यातली नकारात्मकता असो, आपल्या विचारातली नकारात्मकता असतो, या सगळ्या गोष्टी आपण होळीमध्ये पेटवून देत असतो किंवा होळी पेटवल्यावर आपल्या ह्या सगळ्या वाईट गोष्टी आपण त्यामध्ये टाकून देत असतो. म्हणजेच काय, तर वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणजे नकारात्मकतेवरती सकारात्मकतेचा विजय असं म्हणायला पण काहीच हरकत नाही. तर या होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही गोष्टी नसतील तर त्या निश्चित खरेदी करायच्यात. कारण सगळ्यांकडेच असतात असं नाही आणि काहींकडे असतील तर निश्चित तुम्ही त्या वस्तूंवरती तुम्हाला होळीच्या दिवशी ज्या सेवा करायच्या त्या निश्चित तुम्ही कराव्यात की जेणेकरून तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता जाईल, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या जातील. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीच्या मोठ्या प्रमाणात सेवा आपल्याला होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या असतात की त्यामुळं तुमची आर्थिक अडचणीची सगळ्यात मोठी समस्या सुद्धा दूर होऊ शकते. तर ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीत त्यांनी आवर्जून खरेदी कराव्यात. खूप महाग नाहीत, कमी पैशामध्ये तुम्हाला या भेटतात, परंतु लाख मोलाची सेवा आपल्याला या गोष्टींवरती करता येते किंवा या वस्तूंवरती करता येते. त्यासोबतच त्या आपल्या घरात राहिल्या म्हणजे निश्चितच आपण सेवेला लागतो. कारण नसताना आपण विचार करतो की नाही असतं तर मी सेवा केली असती. जर घरामध्ये असतील तर तशा वेळेस आपण आहे वस्तू तर आपण सेवा करायला का नको या गोष्टींचा विचार करून आपण सेवा करत असतो. म्हणून आवर्जून महिलांनी या गोष्टी खरेदी कराव्यात. तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर पहिल्यांदा तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करून घ्या. कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला आसन नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी विराजणार कशी? त्यामुळं पहिल्यांदा माता लक्ष्मीचं आसन आपल्या घरात असायला हवं, जे श्रीयंत्र म्हणून आपण आपल्या घरामध्ये स्थापन करायचं असतं. मग श्रीयंत्र खूप मोठं लागतं असं नाही, छोटं असेल तर ठीक आहे छोटं घ्या, मोठं असेल तर मोठं. आता आपल्या परिस्थितीनुसार आपण खरेदी करू शकता, परंतु छोट्या यावरती आपण सेवा केल्या तरी सुद्धा माता लक्ष्मी तेवढीच प्रसन्न होणार आहे की जेवढ्या मोठ्या श्रीयंत्रावरती आपण सेवा
सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून छोटा मोठा न विचार करता एक मीडियम साईज मध्ये का होईना जसं तुम्हाला मिळेल ते होळीचं निमित्त साधून तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा श्रीयंत्र खरेदी करा. आणि ह्या श्रीयंत्रावरती मग आपल्याला कुंकुमर्चन ही सेवा करायची असते. त्यामुळे आपल्याला तर कुंकुमर्चन फक्त श्रीयंत्रावरतीच करतात असं नाही, सेवा कुठल्या करायच्या त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. परंतु शक्यतोपर्यंत जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर आपण श्रीयंत्रावरती कुंकुमर्चन करतो. त्या म्हणून पहिल्यांदा माता लक्ष्मीचं आसन आपल्या घरात असायला हवं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही निश्चित श्रीयंत्राची खरेदी करा. त्यानंतर दुसरी वस्तू आहे, ती दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा जर फोटो नसेल तर आवर्जून तुम्ही हा फोटो घेऊन या. कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पौर्णिमेच्या दिवशी आपण यांच्या भरपूर मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी किंवा संपत्ती प्राप्तीसाठी किंवा आपण मोठ्या प्रमाणात भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करतो. तर त्यासाठी त्या दोघांचा फोटो आपल्या घरामध्ये असायला हवा. जर तुमच्याकडे सेपरेट दोघांचे फोटो असतील तर तुम्हाला वेगळा म्हणजे शक्यतोपर्यंत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित असणारा फोटो खरेदी करा. आणि जर तुमच्याकडे एकत्रित असणारा फोटो नाही पण वेगवेगळे फोटो असतील तर अशा वेळेस काही हरकत नाही, त्या दोन ह्याच्यावरती ते दोन्ही ठेवून तुम्ही सेवा करू शकता. म्हणजे काहीच नाही तर अशा वेळेस तुम्ही एकत्रित भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करा. आणि त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे सत्यनारायणाचा फोटो. भगवान विष्णूंची सेवा, माता लक्ष्मीची सेवा आपण पौर्णिमेचं निमित्त साधून सत्यनारायण ही सेवा करत असतो. आणि सत्यनारायण सेवा आपण आर्थिक अडचणींसाठी, आपल्या घरात सुबद्धता यावी यासाठी, धनप्राप्ती व्हावी म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास कराव्यात यासाठी आपण सत्यनारायण करत असतो. तर सत्यनारायण आता बऱ्याच भगिनींकडं सत्यनारायण केलं जातं परंतु फोटो नसतो. पण अशा वेळेस माझं तरी वैयक्तिक मत आहे सत्यनारायणाचा फोटो समोर ठेवून आपण सत्यनारायण करायचं. त्यामुळे या होळीचं औचित्य साधून आपल्याला सत्यनारायणासाठी म्हणजे सत्यनारायण करण्यासाठी सत्यनारायणाचा फोटो घेऊन यायचा आहे. कारण दर पौर्णिमेला जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायण केलं तर निश्चित तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची आवक चांगली राहील. आता तुम्ही सत्यनारायण केलं म्हणजे तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारते असं मी म्हणत नाही, कारण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं म्हणजे कष्ट करणं अनिवार्य आहे. पण आपण जे कष्ट घेतो, आपण जे काही आर्थिक सुबत्ता चांगली व्हावी, घरातली परिस्थिती चांगली व्हावी यासाठी काही गोष्टी आपण म्हणजे खूप प्रयत्न करत असतो. म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा जर आपल्याला आर्थिक लाभ होत नसेल तर अशा वेळेस आपल्या कष्टाला नशिबाची सुद्धा साथ मिळायला हवी. तर ती नशिबाची साथ मिळण्यासाठी निश्चितच दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करायचं असतं. तर ह्या सत्यनारायणाच्या सेवेमुळे निश्चित अमूलाग्र आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक सुबत्ता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आपण सत्यनारायण करण्यासाठी सत्यनारायणाचा फोटो आपल्या घरात असणं अनिवार्य आहे. त्यानंतर चौथी वस्तू आहे कमलगठ्ठ्याची माळ. आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सगळ्या सेवा आपण कमलगठ्ठ्याच्या माळेवरती करतो. कारण माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे आणि आपण दररोज काही कमळाचं फूल वाहू शकत नाही. त्यामुळं कमलगठ्ठ्याची माळ जी आहे ती कमळाच्या बियांपासून बनलेली असते. त्यामुळं म्हणजे एक फूल आपण अर्पण करायलो ह्या म्हणजे ही भावना ठेवून आपल्याला कमलगठ्ठ्याची माळ आपण श्रीयंत्रावरती ठेवत असतो. तर ह्या माळेवरती आपण माता लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र या मंत्रांची सेवा करावयाची असते. त्यामुळे आपल्याला ही माळ सुद्धा आवश्यक आहे. तर पौर्णिमेचं म्हणजे होळीचं निमित्त साधून तुम्ही या गोष्टींची खरेदी करायची आहे. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे आपल्या दारावरती लावण्यासाठी एक स्वस्तिक असायला हवं. मग आता ते स्वस्तिक बरेच जण आता मार्केटमध्ये प्लास्टिकची स्वस्तिक आपल्याला भेटतात आणि आपण तेच दारावरती लावतो. पण शक्यतोपर्यंत पंचधातूचं किंवा चांदीचं म्हणजे दारावरती स्वस्तिक असायला हवं. आणि ह्या गोष्टींची जर आपल्याला खरेदी करणं शक्य नसेल म्हणजे चांदीचं वगैरे आपण घेऊ शकत नसाल तर अशा वेळेस पंचधातूचं घ्यायचंय. आणि पंचधातूचं जरी नसेल तर तुम्ही दररोज कुंकाणी आपल्या दारावरती स्वस्तिक काढायचं आहे. किंवा आपल्या दारामध्ये आपण रांगोळीमध्ये सुद्धा स्वस्तिक काढत असतो परंतु दारावर मात्र आवर्जून आपल्याला कुंकवानी स्वस्तिक काढायचंय. कारण स्वस्तिक हे सुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं आपल्याला स्वस्तिक म्हणजे चांदीचं असो पंचधातूचं असो हे आवर्जून ह्या होळीचं निमित्त साधून खरेदी करायचं आहे. तर ही गोष्ट स्वस्तिक जर तुम्हाला कुंकवानं काढणं शक्य असेल तर तुम्ही नाही खरेदी केलं तरी चालतं. परंतु धावपळीचं काळ आहे, दररोज या गोष्टी आपल्याकडून घडत नाहीत किंवा करणं होत नाही. त्यामुळे जर आपण एकदाच दारावरती लावलं तर निश्चित त्याचा सुद्धा तुम्हाला परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळं हे जर आपल्याकडे नसेल
नसेल तर ह्या गोष्टीची सुद्धा तुम्ही खरेदी करायची आहे किंवा या वस्तूची तुम्ही खरेदी करायची आहे. नंतर 6वी गोष्ट म्हणजे 64 योगिनी यंत्र. 64 योगिनी यंत्र हे म्हणजे ह्याचा गुरुचरित्रामध्ये सुद्धा उल्लेख झालेला आहे. तर ह्या 64 योगिनीचं यंत्र जर आपल्या दारावरती असेल तर ह्याचा उपयोग काय असं म्हणाल तर हे म्हणजे आपल्याला जसं आपण कुठलं पण यंत्र खरेदी करतो तर या यंत्रावरती जसे नंबर असतात त्याच पद्धतीनं बाइंडिंग केलेलं किंवा एक प्लास्टिक कोटेड असं आपल्याला कागदी यंत्र मिळतं. तर ते 64 योगिनीचं यंत्र आणायचं आणि ते दारावरती म्हणजे स्वस्तिक लावलं तिथं किंवा बाजूला कुठं पण बाहेरचा व्यक्ती आला की त्याची नजर त्या यंत्रावरती पडावी अशा ठिकाणी आपल्याला दारावरती ते यंत्र लावायचे. कारण या यंत्रामुळं नजर दोष होत नाही. कारण नजर दोष एवढा भयानक असतो की नजर दोषामुळे अख्ख्या दगडाचे सुद्धा तुकडे होतात. तर आपण तर हाडामासाचं शरीर असणारे व्यक्ती आहोत. त्यामुळं आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या कुटुंबातल्या कुणाही वरती नजर दोषाचा परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला हे 64 योगिनी यंत्र दारावरती आणून लावायचं आहे. तर ह्या पौर्णिमेचं निमित्त साधून तुम्ही हे यंत्र लावलं तर निश्चित कुठल्याही म्हणजे येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासाठी चांगल्या विचाराची असते असं नाही. परंतु ती जेव्हा आपल्या घरात प्रवेश करते, जेव्हा तिची नजर त्या यंत्रावरती पडते तर तिचे सगळे वाईट विचार, वाईट नजर ही ती 64 योगिनी यंत्रांनी शोषून घेतलेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. आता ही काही जास्त महाग नाही, 10-15 रुपयाला. आता केंद्रानुसार किंवा मार्केटमध्ये प्रत्येक दुकानांमध्ये त्याचे रेट वेगवेगळे आहेत. तर 10-15 रुपयाला आपल्याला ती मिळून जाईल. तर हे यंत्र आपल्याला खरेदी करायचं आहे. त्यानंतर 7वी गोष्ट म्हणजे आपल्याला कासव खरेदी करायचं आहे. कासव सुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. कासव सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला कासवाची खरेदी करायची. तर कासव घेताना 2 प्रकारचे कासव आपल्याला मिळतात. एका कासवाच्या खालच्या बाजूनी नंबर असतात. तर त्याला आपण यंत्र म्हणून आपल्याला त्याची साधना करायची किंवा यंत्र म्हणून त्याचं पूजन करायचंय. कारण कासव हे लक्ष्मीचंच प्रतीक आपण म्हणत असतो. त्यामुळं जर खालून जर त्याच्या नंबर असतील तर असा कासव पाण्यात ठेवायचा नाही. तर तो कासव आपल्याला तांदूळामध्ये ठेवायचा आहे. आणि हे तांदूळ तुम्ही दररोज बदलले तरीही चालतील. आणि दररोज बदलणं शक्य नसेल तर तुम्ही ते खराब झाल्यानंतर किंवा 8-15 दिवसाला एखादा दिवस ठरवून किंवा अमावस्या पौर्णिमेला जरी तुम्ही त्यातले तांदूळ बदलले तरीही चालतं. परंतु ज्या कासवाच्या पोटावरती खालच्या बाजूने नंबर लिहिलेले असतील तर ते यंत्र असतं. तर ते यंत्र पाण्यात ठेवायचं नाही. फक्त जे प्लेन कासव असतं तर ते प्लेन कासव तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये ठेवू शकता. परंतु आवर्जून ज्याच्यावरती नंबर आहे ते कासव मात्र पाण्यात न ठेवता तांदूळात ठेवायचं आहे. साध्या सोप्या वस्तू आहेत ज्या खूप कमी किमतीमध्ये आपण खरेदी करू शकतो. जर आपल्या घरामध्ये नसतील तर आवर्जून होळीचं निमित्त साधून तुम्ही त्या खरेदी कराव्यात. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.